कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मधुराजी, श्रुती आणि ऋषिकेशला सांगूया की त्यांना नक्की काय बनवायचंय. तुम्हा दोघांना तिखट दशमीचा किसेडिया बनवायचा आहे विथ स्पिनॅच आणि चीज स्टफिंग. खूप छान, खूप छान. मला परत एकदा सांगाल का? हे पण टंग ट्विस्टर बरं होतं. तिखट दशमी म्हणजे तिखट पराठा हा. आणि स्पिनॅच आणि चीजचं स्टफिंग करायचं. ओके. पराठामध्ये ते स्टफ करायचं, अच्छा. फोल्ड करायचं आणि बटर मध्ये दोन्ही बाजूने शालो फ्राय करायचं. आबाबा. किती सगळं कळलं ना तुला? मला नाही कळलं सर. गावा दशमी नाही माहित, गावाकडे राहू. दशमी आपण बनवतो. दशमी नाही माहित. नाही सर. मला पण नाही माहित. बरं काळजी नका करू, मी येईल. हा हा ठीक आहे ठीक आहे. मधुराजी प्लीज यांना सांगा, यांना काय करायचंय. काकडीचं सांदन विथ चॉकलेट वॉलनट ड्रिझल किंवा गनाश. सिंपल, एकदम सोपं. सो सांदन बेसिकली काय असतो, स्टीम केलेला केक असतो. तो स्टीम झाला की त्यावर गनाश घालायचं, वॉलनट आणि चॉकलेटचं. वॉलनट आणि चॉकलेट्स. मधुराजी यांना काय करायचंय. तुम्हाला पालकाचा गरगटा करायचंय आणि हर्ब राईस. ऍक्च्युली मधुराजी, गायत्री एरवी ज्या भाज्या बनवतो ना त्या फतफतच होतात. आज मी खरकट आणि फतफत आहे दोन्ही. सुरुवात करायची. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. इथे दशमी करायची आहे तुम्हाला. सो दशमीसाठी आधी पीठ मळावं लागेल. पीठ मळताना त्यामध्ये जिरं, लाल तिखट, मीठ घालायचं, थोडं तेल घालायचं हा. आणि पोळीची कणिक मळतो हा. तशी मळायची. चालेल. आणि हे स्पिनच उकळायचं आहे ना? उकळायचं नाहीये. अच्छा. पहिला म्हणलीत की पिठात मीठ, हळद, जिरं आणि चटणी टाक म्हणून, म्हणजे तिखट ते टाकून मळून आपण पोळी बनतो तसं करा. आयला म्हणजे हे सोपं आहे आपलं. आता आपण किती बी 40 म्हणलं तर 40 लाटून टाकू. सो तुम्हाला सांदन करायचं. सांदनसाठी किसून घ्यायची काकडी. काकडी ग्रेट करायची. त्याला थोडा रेस्टिंग टाइम लागतो. म्हणजे पाणी निघू दे. हा, म्हणजे हा रवा घ्यायचा. जितकी काकडी आहे तितकाच रवा घ्या. त्याच्या अर्ध चव ओला नारळ. नारळ. आमची स्ट्रॅटेजी होती की दीपक, तू मला शूशेफ आहे आज माझा, मी जेवढं सांगेन कापायचं वगैरे वगैरे साफ करायचं सगळं तू कर, बाकीचं सगळं मी बघून घेते. पालक शिजायला वेळ लागेल, त्यामुळे आधी गरगट करायला घ्या. फ्राईड राईस तर एनिवे पटकन होईल. तर याच्यासाठी धुतलेला पालक बारीक चिरायचा, पाण्यामध्ये उकळून घ्यायचा. उकळताना झाकण नाही ठेवायचं, नाही त्याचा उग्रवास त्या पाण्यात राहतो. पाणी खूप नको, थोडस. पालक पटकन शिजतो. तो छान शिजत आला की घोटायचा. काय करायचं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.